आषाढी एकादशी स्पेशल विठ्ठल मंदिरामध्ये येणाऱ्या भक्तांसाठी आज आपण हा नैवेद्याचा प्रसाद बनवलेला आहे। या ठिकाणी घट्टसर दही बनवलेला आहे। त्यासोबतच आपण साधारणतः 8 ते 10 लोकांना पुरेल या एवढ्या प्रमाणामध्ये ही साबुदाणा खिचडी आणि त्यासोबत केळी देखील घेतलेली आहे। खूप छान असा आपण हा नैवेद्याचा प्रसाद बनवलेला आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल असं नक्कीच लिहा। सो हाय, मी कविता। मी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता नवनवीन रेसिपीज। त्यामुळे दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। आषाढी एकादशीस विशेष आज आपण ही साबुदाणा खिचडी बनवलेली आहे। गेले 2 दिवसापासून लाईटचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे। इन्व्हर्टर देखील उतरला आहे, त्यामुळे थोडीशी क्लॅरिटी तुम्हाला कमी दिसेल, परंतु थोडंसं समजून घ्या। या ठिकाणी अर्धा किलो शेंगदाणे छान असे मंद आचेवर भाजून घेतले। त्यामध्ये हिरवी मिरची टाकून शेंगदाण्याचं कूट करून घेतलेला आहे। या ठिकाणी साबुदाणा छान असा आपण 1.5 किलो साबुदाणा छान भिजत घालण्यासाठी ठेवलेला होता, रात्रभरासाठी भिजवलेला आहे। कढईमध्ये टाकलेला आहे शेंगदाणा तेल। त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत जो शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे तो टाकायचा। आता या ठिकाणी 2 बॅचेसमध्ये मी कूट केला आहे, छान असा बारीक व्हावा यासाठी। आता मी या ठिकाणी पावशेर शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। राहिलेला 250 ग्रॅम शेंगदाण्याचं कूट मी नंतर कधी वापरणार आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। आणि 2दा करून वापरण्याचं एक महत्त्वाचं कारण देखील सांगणार आहे। उकडलेले साधारणतः 5 ते 6 बटाटे छान असे आपण कुस्करून घेतलेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी बटाटे असं प्रमाण तुम्हाला कमी अधिक करायचं असेल तरी देखील करू शकता। छान असं आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। हलकासा बटाटा देखील मॅश करून घेऊया। त्यानंतर जो भिजवलेला साबुदाणा होता तो यामध्ये टाकायचा। आता साबुदाणा या ठिकाणी छान मऊसूत भिजलेला असावा, मोत्यासारखा मोकळा असाच फुललेला असावा। खूप जास्तही पाणी टाकायचं नाही, नाहीतर तो साबुदाणा खूप जास्त गजगज होतो आणि तयार झालेली साबुदाणा खिचडी मोत्यासारखी मऊसूत अशी होत नाही। जेवढा आपण साबुदाणा घेतलेला आहे त्याच्या अगदी थोडंसं वरती पाणी येईल एवढं पाणी टाकायचं। अगदी थोडंसं बोटभर पाणी वरती येईल एवढं पाणी टाकायचं आणि तर अगदी 10 ते 12 तासासाठी भिजत घालण्यासाठी ठेवून द्यायचं। सगळ्या जिन्नस छान अशा आपल्याला मिक्स करून घ्यायच्या। आता शेंगदाण्याचा कूट जो आहे तो आपण आपल्या अंदाजानुसार कमी अधिक घालू शकतो, कारण साबुदाणा तुमचा किती मोकळा भिजलेला आहे त्यानुसार तुम्हाला शेंगदाण्याच्या कुटाचं प्रमाण थोडंसं कमी अधिक लागेल, किंवा या ठिकाणी बटाटा किती कमी अधिक प्रमाणात वापरलेला आहे, किंवा तुम्हाला जर शेंगदाण्याचं कूट जास्त हवा असेल आवडत असेल तर थोडंसं जास्त वापरला तरीही चालेल। यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं। गॅसचा फ्लेम हा या ठिकाणी मी मध्यम करत आहे आणि मध्यम आचेवर ही खिचडी छान अशी परतवून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। साबुदाणा खिचडी छान मोकळं असं साबुदाणा भिजल्यामुळे आत्ताच खूप छान मोकळी असे दिसत आहे। आता या स्टेजला आपण छान सगळं मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकत आहोत आणि या ठिकाणी अगोदर जो शेंगदाण्याचं कूट टाकलेला आहे तो छान असा मिक्स करून घेतलेला होता। आता पुन्हा एकदा यामध्ये टाकायचा। अशा पद्धतीने आपण जेव्हा नंतर शेंगदाण्याचं कूट टाकतो त्यावेळेस जो साबुदाण्यामध्ये जर थोडंफार मॉइश्चर असेल ते मॉइश्चर यामुळे कमी होतं आणि मोकळी अशी साबुदाणा खिचडी होण्यास मदत होते। किंवा अगदी शेंगदाण्याचं कूट अगोदरच खूप जास्त टाकण्यापेक्षा जेव्हा जास्त क्वांटिटीमध्ये आपण बनवतो त्यावेळेस असं 2दा करून वापरलं तरीही चालतं। अगदी 5 मिनिटासाठी छान वाफवून घेतली होती। पुन्हा एकदा आपण ही साबुदाणा खिचडी छान अशी मिक्स करून देणार आहोत आणि खूप छान अशी वाफ यामध्ये निर्माण झालेली होती, त्यामुळे अगदी साबुदाणा खिचडी परफेक्ट अशी या ठिकाणी तयार होत आलेली आहे। अगदी 1 ते 2 मिनटं छान अशी परतवल्यानंतर लगेचच आपण ती टिफिनमध्ये भरूया आणि आपण ती विठ्ठल मंदिरामध्ये जे दर्शनासाठी येणारे भाविक असतील भक्त असतील त्यांच्यासाठी आपण ती प्रसादासाठी घेऊन जाणार आहोत। या ठिकाणी रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि आषाढी एकादशी स्पेशल गेल्या या आठवड्यामध्ये खूप सगळ्या डोसा असेल, आप्पे, त्याचबरोबर साबुदाणा वडा अशा वेगवेगळ्या खूप सगळ्या रेसिपीज आपण पाहिलेल्या आहे। उपवासाची साबुदाण्याची चपाती, त्या रेसिपी जर तुम्ही पाहिली नसेल तर नक्कीच या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला देणार आहे। त्यासोबत अगदी घट्टसर दही आपण लावलेले आहेत। या दह्याची रेसिपी जर तुम्हाला पाहायची असेल तर या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला मी अगोदर दह्याची रेसिपी जी मी यूट्यूबवर शेअर केली आहे ती देईल। या ठिकाणी खूप छान अशी आपली प्रसादासाठीचं सगळं नियोजन झालेलं आहे। त्यासोबतच मी केळी देखील आणलेली आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। कमेंट बाजूला सरकवून हाईप देखील नक्कीच करा।
त्याचबरोबर उद्या दुपारी 12 वाजता तुम्हाला कोणती रेसिपी माझ्या चॅनलवर पाहायला आवडेल हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. हे पहा, खूप छान असा आपला हा या ठिकाणी जे नियोजन केलं होतं ते नियोजनानुसार सगळं काही पूर्ण झालेलं आहे. लगेचच आपण जाणार आहोत. तुम्हाला देखील असं काही मोठ्या क्वांटिटीमध्ये एखादा पदार्थ पाहायचा असेल तर त्याचं कमेंटमध्ये नाव नक्कीच सांगा. धन्यवाद.